एवढे दिवस होऊन गेले, केस सॉल्व नाही झाली ह्याच्यानी. अहो ह्याची ट्रान्सफर करा. नमस्कार. काय म्हणताय? तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार आता. मग काय तुमचा नंबर लावायचा आहे का? त्याने सांगितलंय अजय ठाकूरला या केसमधून हटवा, त्याच्या जीवाला धोका आहे. सर, कॉल हिस्ट्री डिटेल्स. सर मगापासून बघतोय. अहो कशाला काळजी करताय? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. मी कोणाला घाबरत नाही. कोणाला तरी मला मारायचं आहे, त्यांना माझी भीती वाटते म्हणून. मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय, त्यांना माहीत आहे म्हणून. सर तुमचं सगळं पटतंय मला, पण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे का नाही? आणि हे बघा, वेपन सतत तुमच्या सोबत बाळगत जा. कधी येळ पडेल काय सांगता येत नाही. डोंट वरी. आणि काय बी करताना जरा आईचा विचार करा. तिचाच विचार करत असतो. माझं काय होईल याची मला पर्वा नाही. मला काही झालं तर तिचं काय होईल हाच विचार सतत डोक्यात असतो. आम्ही तुम्हाला काही होऊ देणार नाही सर. आज जरी तो आपल्या तावडीतनं सुटला असला तरी हे दरवेळेला होणार नाहीये. ही केस सॉल्व्ह होईल. आता ही केस क्रॅक कशी करायची ह्याचा पुन्हा विचार करायला हवा. हो सर. सर तुम्ही सांगाल तसं करू आपण. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? सर आपण बांद्र्याला होतो आणि जिथून फोन आला तिथून राणी सरदेसाईंचं घर अगदी जवळ आहे बघा. करेक्ट. सर जर तुम्ही म्हणत असाल तर प्रत्येकाची वरात काढू का पोलीस स्टेशन पर्यंत? केस कोर्टात स्टँड होईल एवढा पुरावा पाहिजे. तर आपण त्यांना अटक करून नंतर ते सही सलामत बाहेर पडतील. तोच निनावी नंबर असावा. त्याचाच. हा येडा आहे का माणूस? खूप हुशार आहे. सर तुम्ही फोन स्पीकरवर ठेवा. काय अजय साहेब, अहो तुमच्याबरोबरची तुमची टीम आणि तुम्ही किती कष्ट घेताय. पुढे बोल. फसला ना आजचा प्लॅन तुमचा. पुढे बोल. माझ्या मागे का लागलाय? तुमच्या सगळ्यांचा बाप आहे मी. ए पोपटा, इथं समोर ये. इथं आजा बसलाय तुझा आजा. अरे काय मॅनर्स आहेत की रे तुमच्या लोकांना? पुढे बोल. तुमच्याकडे कसा संयम आहे तसा त्यांच्याकडे नाही. पुढे बोल. प्रवचन नकोय. अजय ठाकूर, या केस मधून बाहेर पडायचे, नाहीतर धनंजय, विकी आणि पटवर्धन यांच्यानंतर तुझा नंबर लागेल. पुढे बोल. मला माहितीये तुला तुझ्या जीवाची पर्वा नाहीये, पण तुझ्या घरी तुझी आई एकटी असते, तिची काळजी कर. माझ्या आईचं नाव घ्यायची लायकी नाहीये तुझी. तोंड बंद कर. काम संपलं माझं. बाय. तसं होऊ शकतं, पण सध्या हा निनावी कॉल आला आणि ह्याचा काही संबंध असला तर काही खरं नाही. एवढं डेअरिंग कोणीही करणार नाही सर. नाही करणार डेअरिंग. बरोबर. आणि जर केली तर कधी बघितलं नाही असा रूप दाखवेन त्यांना. सर आता पुढे काय करायचं? वहिनी घरी आहेत का? अरे हो, माझ्या ध्यानातच नाही आलं. लगेच त्यांना कॉल कर. करतो. सर बिझी आहे फोन. उचल फोन उचल. सर बायकोचं झालं माझं बोलणं. अहो काकू कुठे गेलं काहीच माहित नाही तिला. म्हणजे? दाराला कुलूप आहे. बापरे, कुठे गेली असेल ती? सर मला आता हे खूप सिरियस वाटायला लागलं. शेला आधीच टेन्शन मध्ये, कशाला टेन्शन वाढवताय? अहो पण चला मी निघतो. सर पण आता कुठे जाणार आहात तुम्ही? मला माहित नाही, पण मला शोधावं लागेल तिला. सर मी येतो तुमच्या सोबत.
नेमाने अहो वहिनींना काहीतरी माहिती असेल त्यांना पुन्हा एकदा विचारा ना. अहो काकू काहीच सांगून गेलेले नाहीत. अहो सर, नेहा, अगं अजयच्या आईला फोन केलास का? अगं बघ ना कुठपर्यंत आले आहेत. अहो कशाला फोन करायचा? एकट्या येतात त्या, येऊ दे की सावकाश, घाई कशाला? बरं तू काही केलंस की नाही त्यांच्यासाठी? म्हणजे काय, पोहे करून ठेवलेत. व्हेरी गुड. नेहा, अगं बेटा काय झालं, तू का शांत आहेस? काय नाही पप्पा. नेहा, अरे या 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 ना वहिनी. या बसा. कशी आहे तब्येत आता? थोड्या थकल्यासारख्या दिसताय म्हणून विचारलं. हो ना, सवयनी आहे ना, घरीच असते, त्यामुळे असं कधीतरी बाहेर पडलं की जरा थकायला होतं. पाणी घ्या, पाणी. हो. घर सापडायला त्रास नाही ना झाला काही? हो, विचारत आले. कसं वाटलं घर आमचं? खूप छान, सुंदर. बाय द वे वहिनी, तुमची तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे. हो, आराम करायचा ना मग घरी. निरोप अजय बरोबर पाठवून द्यायचा. तसाही त्याला आमच्या घरी यायला काही वेळ नसतो, या निमित्ताने आला तरी असता. त्याला त्याच्या कामाचं खूप टेन्शन आहे. हल्ली फारसा घरीही सापडत नाही तो. हो ना, म्हणून तर आम्ही मध्ये पोलीस स्टेशनला गेलो होतो त्याच्याशी बोलायला. बोलला असेल ना अजय तुम्हाला? मीच सांगितलं त्यांना. अच्छा, पोहे आणतेस? हो, कशाला उगाच हे सगळं? या म्हणजे काय, तुम्ही पहिल्यांदा येताय आमच्या घरी आणि आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा केवढा छान पाहुणचार केलात आमचा, बरं नसतानाही. एवढं तर करायलाच हवं ना. खरं तर मी तुमच्याशी बोलायला आली. नेहा आणि अजयला तुम्ही भेटायचं नाही म्हणून सांगितलं. तुमचंही म्हणणं चुकीचं नाहीये. लग्नाचा निर्णय लवकर घेण्यात यावा म्हणून तुम्ही असं म्हणालात. पण सध्या अजय ज्या परिस्थितीत आहे त्यात तो जे म्हणतोय तेही चुकीचं नाहीये. या दोघांचं न बोलणं, न भेटणं मलाही नाही पाहवते. खूप प्रेम आहे हो दोघांचं एकमेकांवर, जीव आहे दोघांचा एकमेकांवर. आणि याविषयी मी काही मार्ग निघतोय का यासाठी मी तुमच्याशी बोलायला आहे. वहिनी, मला तुमचं म्हणणं कळतंय, पण तुम्ही एकदा तरी माझ्या जागी उभे राहून विचार करा ना. म्हणजे मला काय म्हणायचंय हे तुम्हालाही कळेल. अजय खूप चांगला मुलगा, यात शंकाच नाही. पण बाकी काही व्यावहारिक गोष्टी असतात, त्याचाही विचार व्हायला हवा ना. आज शहरात किती पैसा लागतो, केवढी महागाई वाढली. त्यांनी माझ्या अटी मान्य कराव्यात, बस. अटी कसल्या? बेसिक अपेक्षा आहेत त्या, आणि त्या फक्त तुझ्या सुखासाठीच आहेत नेहा. पण मी अजयशीच लग्न करणार आहे. हा, ती पोरगी आहे ना नेहा, तिच्या आई बापांना वाटलं पाहिजे ना पोरग मोठ्या घरचं आहे म्हणून. मग बघा त्या अजय ठाकूरचं कसं होतंय.